लावायची तितकी ताकद लाव. अमर सोडत नसतो तुला. यंदा मराठी सिनेसृष्टीला चांगले दिवस आले आहेत, कारण यावर्षी एका पाठोपाठ एक अनेक हिट चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, ज्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमे चांगला गल्ला करताना दिसत आहे. जारण, आता थांबायचं नाही, गुलकन यांसारखे दर्जेदार चित्रपट मराठी सिनेसृष्टीने यावर्षी दिले. तर या आठवड्यात काटेकी टक्कर पाहायला मिळाली. एकाच आठवड्यात एकाच दिवशी 3 मराठी सिनेमे बॉक्स ऑफिसवर रिलीज करण्यात आले. दशावतार, आरपार आणि बिन लग्नाची गोष्ट हे तिन्ही सिनेमे सध्या जोरदार चर्चेत आहेत. अशातच सोशल मीडियावर आरपार हा सिनेमा चांगला चर्चेत आहे. आरपार म्हटलं की आपल्या डोक्यात काय येतं? चित्रपट कसा असणार, चित्रपटाची कथा काय असणार, सारं काही जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी धनश्री पाठारे. आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. गौरव पत्की दिग्दर्शित आरपार ही प्रेमकथा सरळ नाही. ही कथा आहे प्रेमाच्या वेडेपणाची. टोकाच्या भावना दाखवणाऱ्या अमर म्हणजेच ललित प्रभाकर आणि प्राची म्हणजेच ऋता दुर्गुळे या 2 तरुणांची. त्यांच्या आयुष्यातलं प्रेम साधन नसून त्यात आसक्ती आहे, वेडेपणा आहे आणि कधी कधी आत्मविनाशाचं सूक्ष्म बीजही आहे. कबीर सिंग तमाशा सिनेमांप्रमाणे या सिनेमातही प्रेम जितकं मोहक आहे तितकंच अतिरेकात जाऊन अस्वस्थ करणार आहे. या चित्रपटामध्ये तुम्हाला नवतरुणांचं जे प्रेम आहे ते पाहताना दिसतं. नवतरुणांचे सध्याचे रिलेशन कसे आहे याचे वास्तववादाचे चित्रण या चित्रपटाच्या माध्यमातून करताना दिसत आहे. दिग्दर्शन गौरव पत्की याने जाणीवपूर्वक कथा आणि पटकथेत काही धागेदोरे गहाळ ठेवले आहेत. चित्रपटाच्या कथेबद्दल आता बोलायचं झालं तर कॉलेजमध्ये अगदी फिल्मी स्टाईल मध्ये हिरो हिरोईनची भेट होते आणि पहिल्या भेटीतच प्रेमाला पालवी फुटते. मैत्री, प्रेम, आकर्षण सगळं काही होऊन ते सिनेमाच्या सुरुवातीला असलेल्या पहिल्या गाण्यातच शिगेला पोहोचतं. चुटकीसरशी ते एकमेकांच्या प्रेमात पडतात, किंबहुना प्रेमात अखंड बुडतात. यात थोडा ठेराव हवा होता, जेणेकरून प्रेक्षकांना त्यांच्या प्रेमाची खरी खोली आणि प्रामाणिकपणा समजून घेता आली असते. परंतु दुसऱ्या बाजूला अमर आणि प्राची यांच्यात विविध पातळीवर सामाजिक, आर्थिक, वैचारिक, भावनिक दरी आहे, जी पटकथाकारांना हुशारीने पडद्यावर दाखवले. या दरीमुळे येणारा दुरावा आणि एकमेकांना गृहीत धरण्याची सवय त्यांच्या नात्याला आतून पोखरत जाते. एकीकडे ते उदारमतवादी, वैयक्तिक स्वातंत्र्यावर विश्वास ठेवणारे दिसतात, तर दुसऱ्या क्षणी संकुचित होऊन समोरच्याला न समजून घेता टोकाची भूमिका घेतात. हाच दोघांचा स्वभाव गुण सिनेमाच्या नावात दडला आहे. तितकाच ते पडद्यावर विरोधाभास दर्शवणाराही आहे. भावनेच्या भरात प्रीतीच्या हातून काही गोष्टी घडतात आणि अमर त्याला प्रत्युत्तर म्हणून कबीर सिंग सारखा तिच्या अंगावर धावून जातो. भावनिक अस्थिरता आणि सतसत विवेक बुद्धीचा अभाव दोन्ही व्यक्तिरेखांमध्ये आढळतो. म्हणूनच त्यांचं वागणं हे प्रवाहाच्या विरुद्ध आहे. पुढे सिनेमाची कथा कशी वळण घेते हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर समजेलच. नात्यातील चढ उतार, असुरक्षितता, प्रेमाचे वेडेपण आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हे कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आणि तरुणाईच्या जीवनाच्या जवळ जाणारा हा चित्रपट आहे. त्यामध्ये महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. महिलांचे प्रत्येक पात्र हे स्वतःच्या पायावर भक्कम उभे आणि शिक्षणाने समृद्ध असलेले आहे. तरुणाई जरी दाखवली असली तरी त्याच्या करिअर बद्दल काही मुद्दे यामध्ये ठळकपणे मांडलेले पाहायला मिळतात. तसेच प्रेक्षकांच्या मनात कथेला पुढे काय दिशा मिळणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो. नात्यांच्या गुंतागुंतीचं चित्रण करताना जिथे खोलवर शिरायला हवं होतं तिथे उलट पृष्ठभागावर घसरतो. परिणामी उत्कंठा वाढण्याऐवजी कंटाळा वाढतो. अभिनयाच्या बाबतीत ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे या दोघांनी कमाल भूमिका साकारल्या आहेत. ललितने साकारलेला अमर हा पात्राच्या आतला कल्लोळ इतक्या बारकाईने दाखवतो की त्याच्या डोळ्यांतील अस्वस्थता प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचते. कधी अचानक उसळणारा राग, कधी प्रेमातला अतिरेकी ओलावा, तर कधी असहाय्यता, हे सगळं तो अत्यंत नैसर्गिकपणे साकारतो. दुसरीकडे ऋता दुर्गुळेने साकारलेली प्राची ही वेगळ्याच पातळीवर उभी राहते. दिग्दर्शकाने कथानक साधे ठेवत त्याला भावनिक उंची देण्याचा एक प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे चित्रपटातील संवाद आणि काही दृश्य हे प्रेक्षकांना विचार करायला लावतात. विशेष म्हणजे प्रेम कथेतील गोडवा आणि वेदना दोन्हींचा उत्तम मेळ साधल्यामुळे सिनेमाचे वजन अधिक वाढले आहे. आरपार ही फक्त प्रेम कथा नसून त्यांच्या गाभ्याशी पोहोचणारा प्रयत्न आहे. आरपार हा सिनेमा म्हणजे भावनांचा झंझावत आहे.
तो काहींना अंतर्बाह्य हेलावून सोडतो तर काहींच्या डोक्यात ठिणगी सोडतो. प्रेमाच्या तीव्रतेत हरवणाऱ्यांसाठी हा अनुभव मोहक असेल, पण स्पष्ट कथानकाची अपेक्षा करणाऱ्यांसाठी हे गूढ थकवणारं कोडं ठरू शकतं. म्हणूनच आरपार हा सिनेमा आवडणं ना आवडणं हे पूर्णपणे प्रेक्षकांच्या दृष्टिकोनावर अवलंबून असणार आहे. प्रेमात भांडण असतात, तक्रारी असतात, पण त्यातच एकमेकांशिवाय जगू न शकण्याची जाणीवही असते. अमर आणि प्राचीची कथा हेच वास्तव दाखवते. ज्यांना नात्यांतील वास्तव, भावनिकता आणि केमिस्ट्री अनुभवायला आवडते त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा. तरुणाईसाठी हा सिनेमा रिलेशनशिपवर विचार करायला लावणारा ठरतो. त्यामुळे चित्रपटाबद्दल आता तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा, FB आणि YouTube पेजला फॉलो करा. धन्यवाद.